आता मी आपल्या पुढे सादर करत आहे एक कथा। मूळ कथा शरद जोशींनी लिहिली आहे आणि ही कथा जीप पर सवार इलिया या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहे। मूळ कथा हिंदी आहे। आता मी आपल्या पुढे तिचा मराठी अनुवाद सादर करीत आहे। कथेचं नाव आहे एक बंगाली फिल्म। मुलींनी, खास करून सुंदर मुलींनी बीए करावं हा तसा जुना आणि घराघरातला प्रश्न आहे। या प्रश्नावर फिल्म देखील बनवता येईल याचा अंदाज मात्र आम्हाला नव्हता। पण या बंगालींची गोष्टच निराळी, काय सांगावं। त्या चित्रपटगृहात का ते माहीत नाही, पण आम्ही जरा वेगळेच वाटत होतो। फिल्मची खासियत म्हणजे फिल्म बंगालीत होती आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला बंगाली येत नाही। आता आम्ही कलाप्रेमी जरी असलो तरी कलाप्रेमी म्हणजे काही मोरपंख नाही ज्याला कुठल्याही डोक्यात खोचता येईल। आजूबाजूला धोतर कुर्ता घातलेले चॅटर्जी, मुखर्जी, भट्टाचार्य या टाईपचे लोक बसलेले होते। त्यांच्यात बसलेले मी आणि नरेंद्र अगदीच अडाणी खेडूत वाटत होतो। आम्हाला बंगाली येत नाही ना। चित्रपटगृहात अंधार होईपर्यंत ही परिस्थिती टिकून राहिली। आम्ही शांत बसून राहिलो। अंधार झाला आणि त्यात आमचं अडाणीपण दिसेनासं झालं। पडद्यावर बंगाली फिल्म सुरू झाली। ती एका बंगाली लेखकाच्या बंगाली गोष्टीवर आधारित बंगाली फिल्म होती, जिला बंगाली प्रोड्युसरनं बंगाली अभिनेता आणि बंगाली अभिनेत्री घेऊन बंगालमध्ये बनवली होती। फिल्मचं कथानक देखील बंगालमधील एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या बंगाली कुटुंबाबद्दल होतं। नरेंद्र, ज्याला थोडंफार संगीतही समजतं, तो म्हणाला की मागे जे पार्श्वसंगीत आहे ते पण बंगालीच आहे। इतकं असूनही आम्ही तो सिनेमा समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो। थोड्याच वेळात आम्हाला समजलं की ही फिल्म एखादी सामान्य प्रेमकथा नाही। हिरोईन, वाह, अंगापिंडानं काय भरली होती ती। तिचं इंटर झालं होतं आणि तिच्या पुढे बीए करण्याचा प्रश्न होता। या फिल्मची संपूर्ण ठेवण या एका छोट्या प्रश्नावर आधारित होती। हिरोला पण हाच प्रश्न भेडसावत होता। त्यानं पहिल्याच भेटीत हिरोईनला विचारलं, तोमार बीए होय गये छे? तुझं बीए झालंय का? आम्ही समजलो की मुलीने इंटर केलंय, पण सध्या तिचा बीए करण्याचा मूड नाही। पण हिरोला वाटत होतं की हिरोईननी बीए करावं। त्यामुळे जेव्हा तो तिला भेटे तेव्हा घुमून फिरून हाच प्रश्न विचारे, बीए कोरबे या ना कोरबे? बीए करणार की नाही करणार? हिरो बहुधा त्याच वर्षी बीएला बसणार होता। त्याला वाटत होते की हिरोईननी त्याच्यासोबत बीए करावं आणि त्यासाठी परीक्षेला बसावं। एका धबधब्याकाठच्या सीनमध्ये, ज्यात खूप सारे ढग देखील दाखवले होते आणि बॅकग्राऊंडला सुंदर संगीत वाजत होतं, त्यानं त्या अंगानं भरलेल्या हिरोईनचा हात हाती घेऊन विचारलं, आमार शोंगे बीए कोरबे? माझ्याबरोबर बीए करशील? हिरोईन लाजली। आम्हाला वाटलं की हिला खरं तर शिकावं वाटतंय, पण आवड असूनही पुढे शिकू शकत नाही। फिल्ममध्ये एक विलन देखील होता। तो एक जमीनदार टाईपचा माणूस होता। त्याच्या हातात एक मोठा सोटा होता। त्याला पण वाटायचं की हिरोईननी ग्रॅज्युएट करावं। जेव्हा हिरोईन आपल्या घरातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कमरेवर घडा ठेवून नदीकडे निघे, तेव्हा तो विलन तिचा रस्ता अडवून म्हणे, सुंदरी, आम्ही तोमार शोंगे बीए कोरबोई कोरबो। सुंदरी, मी तुझ्याबरोबर बीए करणार म्हणजे करणार। आम्हाला आश्चर्य वाटलं। हा महाकाय मिशीवाला विलन देखील बीए करण्यासाठी थांबलाय, कारण त्याला त्या हिरोईन सुंदरी बरोबर बीए करायचंय। याच दृश्याच्या आसपास इंटरव्हल झाला आणि आम्ही बाहेर समोशांकडे धावलो। आम्हाला हे कळत नव्हतं की हिरोईन बीए का नाही करत आहे। इतक्या वेळात तिचं बीए संपून एमए पण झालं असतं। आणि जर बीए करायचं नसेल तर न करो, त्यात स्वतः त्रस्त होण्याचा आणि पब्लिकला बोर करण्याचा काय संबंध। तो हिरो देखील एवढ्याच गोष्टीसाठी हिरोईनच्या मागे लागलाय, जसं काही बीए सोडून जगात इतर कुठला उद्योगच शिल्लक राहिला नाही। मित्रा, मला तर त्या हिरोईनच्या इंटरबद्दलही शंका येते, समोसे खात नरेंद्र म्हणाला। ज्या पद्धतीनं ही मुलगी दिवसभर पाणी भरत बसते, कपडे वाळवत असते किंवा नुसतीच रिकामटेकडी बसून असते, मला नाही वाटत की हिने कॉलेजचं तोंड देखील पाहिलं असेल। तुला माहीत नाही नरेंद्र, बंगालची परिस्थिती आपल्या मध्य प्रदेशपेक्षा एकदम वेगळी आहे। इथे गेल्या काही वर्षात शिक्षणाचा वेगाने विकास झालाय। गावागावात कॉलेजेस उघडलेत। तरुण तरुणींवर आज चारही बाजूनी प्रेशर आलंय की त्यांनी बीए करावं, एमए करावं। तरुण तरुणी हे ठरवू शकत नाही की त्यांनी बीए करावं की नाही, कारण सगळीकडे बेकारी आणि अस्वस्थता आहे। बंगालची आजची जी हालत आहे ती आपण चांगलीच जाणतो। फिल्म या पार्श्वभूमीवर बनवली आहे की आज कुठल्या तरुणीला बीए करणं आवश्यक आहे की नाही। बंगालच्या दृष्टीनं ही एक गंभीर समस्या आहे। मी नरेंद्रला समजावले। तोपर्यंत इंटरव्हल संपला होता
आम्ही परत चित्रपटगृहात शिरलो आणि पुढचा भाग गांभीर्याने पाहू लागलो. हे लक्षात येत नव्हतं की हिरोईन डिग्री घेण्याबाबत सिरियस आहे की नाही. ती हिरो समोर कबूल करेल की ती BA करेल, जे आवश्यक देखील आहे. पण व्हिलन जेव्हा विचारे तेव्हा मात्र स्पष्ट नकार देई. एकदा तर तिने त्याला खडसावलं देखील. जेटा आम्ही भावी शेटा आम्ही करबो. मला जे आवडेल तेच मी करेल. व्हिलन बिचकला आणि बघून घेईन जातेस कुठं अशा आविर्भावात सोटा फिरवत त्या वाटेवरून निघून गेला. नंतरच्या एका दृश्यात व्हिलनने गुंडासारखे दिसणारे त्याचे काही मित्र एकत्र जमवले आणि त्यांना दारू पाजून ही शैक्षणिक समस्या त्यांच्यासमोर मांडली की हिरोईन BA करायला तयार नाही, काय करावं. गुंडांना आश्चर्य वाटलं. व्हिलनचा इतका आग्रह असूनही ही मुलगी BA करायला नकार देते. त्यांनी आणखीन दारू ढोसली आणि प्रश्नाचं गांभीर्य समजावून घेतलं. शेवटी त्यांनी तळपणाऱ्या तलवारी आणि कुऱ्हाडींच्या साक्षीने अशी शपथ घेतली की हिरोईन BA करणार नाही हे शक्यच नाही. त्यानंतर ते पाय आपटीत तिथून निघून गेले. आणखी एका दृश्यात हिरोईनची मैत्रीण तिला समजावत असताना दिसली की तू BA का नाही करत. हिरोईन काहीतरी म्हणाली ज्याचा अर्थ बहुधा ठीक आहे मी करते असा असावा. माझ्या मते यानंतर फिल्म संपायला हवी होती. शेवटच्या सीनमध्ये मुलीला BAच्या वर्गात बसलेले दाखवून द एंड करता आला असता. पण तसं झालं नाही. व्हिलनच्या मित्रांनी हिरोला काठ्यांनी मारहाण केली. उत्तरा देखील हिरोनेही त्यांच्याशी 4 हात केले. शैक्षणिक प्रश्न अशा रीतीने निपटून निघेल याची आशा आम्हाला नव्हती. हिरोईनने हिरोच्या हाताला पट्टी बांधली आणि कडक शब्दात BA करण्याची घोषणा आपल्या बापासमोर केली. आमाके BA करते केऊ थांबाते पारबे ना. मला BA करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. हे खरं देखील आहे. या स्वतंत्र भारतात कुणाला BA करायचं असेल तर त्याला कोण थांबवणार. फिल्मच्या शेवटात हिरो हिरोईनचा हात पकडून पब्लिक आणि कॅमेऱ्याकडे पाठ फिरवून एका बाजूस निघून जातो. बहुतेक कॉलेज त्या बाजूला असावे. बाहेर आल्यानंतर नरेंद्र म्हणाला, माझ्या मते ही फिल्म बहुधा 2 प्रायव्हेट कॉलेजच्या लढाईवरती आहे. एका कॉलेजमध्ये हिरो आहे आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये व्हिलन. प्रश्न हा आहे की त्या सुंदरीनं BA कुठनं करावं. ती व्हिलनच्या कॉलेजमधून BA करू इच्छित नाही कारण तिथे गुंडपणा जास्ती आहे. हिरोचं कॉलेज बहुधा जास्त चांगलं असावं. या बंगाल्यांची पण कमाली नाही, केवढ्या नवीन थीम्सवरती हे फिल्म बनवतात, मी आश्चर्याने म्हटले. पानाच्या दुकानावरती गेलो तिथे भट्टाचार्य बाबू भेटले. काय जोशी साहेब इकडं कसं काय आलात. फिल्म बघायला आलतो दादा, बंगाली फिल्म. अरे वा, तुम्हाला बंगाली समजतं. समजत तर नाही दादा, पण वाटलं की फिल्म चांगली आहे, बघावी एकदा. अरे वा, छान छान. पण द एंड नाही समजला दादा. काय नाही समजलं. हिरोईननी ग्रॅज्युएशन केलं की नाही. कसलं ग्रॅज्युएशन. हिरोईन म्हणत होती ना की तिला BA करायचंय आणि त्यापासून तिला कोणी थांबू शकत नाही. भट्टाचार्य जोरजोराने हसू लागले आणि म्हणाले, चांगलंच समजलं की तुम्हा लोकांना. अरे BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स नाही, BA म्हणजे ब्याह, शादी किंवा लग्न. आणि पुन्हा ते जोरजोराने हसू लागले. धन्यवाद.